नमस्कार. हे आहेत वैभवगिरी सर. बीड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ते स्केटिंगचं प्रशिक्षण देतात. तर आज आपण त्यांची आपल्या बिंदुसरा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर इंटरव्ह्यू घेणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. सर्वप्रथम गिरी सर, आपला परिचय आमच्या यूट्यूब चॅनलला द्या. नमस्कार, मी वैभवगिरी, स्केटिंग कोच प्रशिक्षक. गेल्या 10 वर्षापासून आमची अकॅडमी जिल्हा क्रीडा संकुल बीड या ठिकाणी चालू आहे. आमच्या खेळाच्या बॅच इव्हनिंग या वेळेमध्ये असतात. संध्याकाळी 6 ते 7, 7 ते 8 या वेळेमध्ये प्रशिक्षण केंद्र चालू आहे. हा जो स्केटिंगचा खेळ आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण थोडक्यात माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. जसं की स्पीड स्केटिंग, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रेस असतात, जसं की रोड रेस आणि रिंक रेस. या आपण जसं रनिंग रेस करतो त्या पद्धतीने स्केटिंगवरती रेस करायचे असतात. रिंक रेस म्हणजे एक वर्तुळाकार 200 मीटरचा ट्रॅक असतो, त्याच्यावरती रिंक रेस हा प्रकार असतो. आणि दुसरा रोड रेस हा झाला रेसचा प्रकार. सोबतच काही आर्टिस्टिक इव्हेंट असतात किंवा फ्रीस्टाईलचे काही इव्हेंट असतात. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. टाइम ट्रायल आहे, इलिमिनेशन आहे, स्केटप्लॉन आहे. सोबतच अजून स्केटिंगवरती खेळले जाणारे अजून काही वेगवेगळे खेळ आहेत. जसं की त्याच्यामध्ये रोलर हॉकी आहे. हॉकी हा टीम गेम आहे, सांघिक खेळामध्ये येतो. तसेच रोल बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल आणि स्केटिंग या 3 खेळांचं मिळून तयार झालेला गेम रोल बॉल हा खेळ आहे. हा खेळ आपला इंडियन गेम आहे. पुण्यामध्ये माननीय राजूजी दाभाडे क्रीडा शिक्षक होते, तर त्यांनी हा खेळ तयार केलेला आहे. पुण्यातून या खेळाचा उत्पत्ती झाली आहे आणि हा खेळ आता नॅशनल, इंटरनॅशनल, वर्ल्ड कप याचे झालेले आहेत. जवळपास 4 ते 5 वर्ल्ड कप या खेळाचे आतापर्यंत झालेले आहेत. आणि हा खेळ शालेय क्रीडा प्रकारात तसेच युनिव्हर्सिटी लेवलला, तसेच आता नॅशनल गेम झाले आहेत गोव्यामध्ये, तिथे हा खेळ नॅशनल गेम्समध्ये झालेला आहे. हा जो स्केटिंगचा जो खेळ आहे या स्केटिंग खेळाचे विशेष असे काय फायदे तुम्ही सांगू शकाल? अच्छा, हां, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो खेळ आहे तर हा याच्यामध्ये भरपूर फायदे आहेत. जसं की आपण स्केटिंग लावल्यानंतर आपल्याला लेग पुश करायचे असतात, तर आपल्या भरपूर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे आपल्याला फिटनेसला नक्कीच फायदा होणार आहे. आणि फिटनेसमध्ये महत्त्वाचं म्हणजे बॉडीची लवचिकता, बॉडी लवचिक बनते. सोबतच स्मरणशक्ती वाढणे, त्यानंतर बॉडीची लवचिकता, स्मरणशक्ती वाढणे. आणि आपल्याला खेळासाठी ज्यांचं समजा वजन जास्त असेल तर आपल्या कॅलरी भरपूर बर्न होतात, त्याच्यामध्ये त्यांचं वेट लॉससाठी फायदा होणार आहे. एक्स्ट्रा फॅट तुमचं बर्न होणार आहे. आणि जे वीक खेळाडू आहेत तर त्यांना भूक वाढून तब्येतीमध्ये सुधार, असे भरपूर फायदे स्केटिंग खेळामध्ये होणार आहेत. सोबतच स्टेबिलिटीचा गेम आहे. याच्यामध्ये बॉडीला स्थिर करायचं असते, तेव्हा तुमची बॉडी स्टेबल होणार आहे. स्टेबिलिटीसाठी सुद्धा या खेळामार्फत आपल्याला फायदा होणार आहे. या स्केटिंग खेळाचे आपल्या प्रशिक्षणातून राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर जे खेळाडू गेलेले आहेत त्यांची माहिती आपल्याकडे या ठिकाणी बरेचसे खेळाडू प्रत्येक वर्षी स्टेट, राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलला आपली सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवत आहेत. त्यातीलच काही खेळाडू इथे सध्या अवेलेबल आहेत, त्यांना आपण या ठिकाणी बोलून घेऊया आणि त्यांची मुलाखत घेऊयात. थोडक्यात निधी मालपानी, इधर से आओ बेटा. श्रेयस दास, खेळाडू बाकीची माहिती आपल्याला सांगतील. खेळाडूंना आपण हे करूयात. निधी बेटो इधर. श्रेयस इकडे पुढे माहिती सांगायची. इधर बेटो आप आगे. निधी बस इथे. 5 मिनिट शेअर. कॅमेराकडे बघायचं आहे. खुर्ची जवळ घेऊ का?
काय नाव तुझं? श्रेयस ऋषिकेश धास. स्केटिंगची जी स्पर्धा आहे याच्यामधील तुझा जो अनुभव आहे तो आमच्या यूट्यूब चॅनलला दिला तर बरं. मी डबल करायचं. मी श्रेयस ऋषिकेश धास. मी 4 वर्षापासून स्केटिंग खेळत आहे. त्यात मला रोलबॉलमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, कारण की रोलबॉलच्या स्पर्धा पण खूप असतात आणि खेळायला पण इंटरेस्ट येतो थोडा. आणि रोलबॉलचं मी आत्तापर्यंत 7 स्टेट खेळलो आहे. 7 स्टेट लेवलला 7 कॉम्पिटिशन खेळलो आहे. त्यानंतर डिव्हिजनमध्ये तर मेडलच आहे. आणि चालेल बरं. हा स्केटिंगचा हाच खेळ का तू निवडला? हा एक आम्हाला शॉक आहे, असं छंद आहे स्केटिंग खेळायचा. आणि हो एक डिफरंट खेळ आहे ना. बाकीचे खेळ कसं क्रिकेट, फुटबॉल हे कॉमन आहेत. स्केटिंग थोडा डिफरंट वाटतो सगळ्यांपेक्षा. सध्या तू कोणत्या येत आहे? इयत्ता 9वी. तुझी शाळा? गुरुकुल इंग्लिश स्कूल, बीड. याच्यामध्ये काही तुला प्रावीण्य बक्षीस काय मिळालेले स्केटिंगमध्ये? बक्षीस मी इन्व्हिटेशनल मॅचला ब्रॉन्झ मेडल आणि एवढंच. डिस्ट्रिक्टला पण मेडल असतं. थांबलो. तुझं नाव काय? निधी गणेश मालपाने. असं आहे. कितवी इयत्ता? 6वी. तुझी शाळा? गुरुकुल इंग्लिश स्कूल. गुरुकुल इंग्लिश स्कूल. तू हा खेळ स्केटिंगचाच का निवडला? आवड का काय समजा? म्हणजे माझी मम्मीला हा गेम लई आवडते, त्यामुळे मम्मी म्हटली तू हे गेम लाव. असं आहे. किती वर्षापासून म्हणजे हे 6 वर्ष. 6 वर्ष झालं. 6 वर्षामध्ये तुला काही पदकं मिळाले, बक्षीस? नॅशनलला पहिला रँक आहे, MP ला, डिस्ट्रिक्टला म्हणजे स्टेटला त्यांना पण मेडल आहे. असं आहे. या खेळाबद्दल काही अनुभव काय तुझे वैयक्तिक? सुरुवातीला कसं वाटलं म्हणजे समजा सुरुवातीच्या वर्षात जेव्हा तू स्केटिंगचं? ते तेव्हा मला लई हार्ड वाटलं, पण नंतर करताना लई इझी वाटते. नंतर आता कोणत्याची जी म्हणजे याचे फायदे काय वाटते? म्हणजे भीती वाटत नाही म्हणजे नेमकं काय समजा? रनिंग वाढली कसं समजा याचं काय? त्याची रनिंग म्हणजे जी सर जे स्टेबिलिटी स्टार्टिंगला घेतात ना, तर ते त्याच्याने स्केटिंग मध्ये लई प्रॉफिट म्हणजे हे होते. आता स्केटिंग करताना आणि तुझा दैनंदिन जो होमवर्क असतो, अभ्यास, याच्यावर म्हणजे याचं कसं तू साधारण हे? म्हणजे मी 9 वाजता घरी जाते. 9 ते 10 वाजेपर्यंत टाइमपास, 10 ते 12 1 वाजेपर्यंत अभ्यास. असं. आता स्केटिंग करताना मग इतर काही खेळ खेळते का? नाही, फक्त स्केटिंगवरच फोकस जास्त आहे. चालेल, धन्यवाद. या खेळाडूचे आतापर्यंत 4 वेळा नॅशनल साठी नंबर लागलेला असून 2 वेळा नॅशनल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. पैकी तिला एका नॅशनलमध्ये 2य क्रमांकाचं प्रावीण्य मिळालेलं आहे आणि एका खेळामध्ये प्रथम प्रावीण्य मिळाले ना. एक राऊंड का? काय म्हणताय? एक डेमो समजा विद्यार्थ्याचा. अच्छा. नाही सर, स्केट काढले त्यांनी, आता आपल्याला डेमो घेता येणार नाही. हेल्मेट काढलं घेतात. बरोबर. क्लोज करा.